नमस्कार. बातमी महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये मी निकिता आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बोलणार आहोत सोन्याच्या कमी झालेल्या किमतीबद्दल. परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून विक्री केल्यानंतर भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजार सोन्याचा भाव 6,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. तसेच चांदीच्या भावातही सुमारे 12,000 रुपये प्रति किलोची घसरण दिसून आली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात ही मोठी घसरण अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकन डॉलर एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तसेच 10 वर्षांच्या ट्रेझरी उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा डॉलर आणि रोखे उत्पन्न यांच्याशी विरुद्ध संबंध आहे. त्यामुळेच डॉलर वाढल्याने सोने घसरत आहे. स्पॉट गोल्ड $200 जास्त घसरत 2,750.1 डॉलर प्रति अंश या उच्च पातळीवरून 2,536.9 डॉलर प्रति अंश या निचांकी पातळीवर घसरले आहे. MCXवर गेल्या 10 दिवसात सोन्याच्या भावात झपाट्याने घट झाली आहे. 5 नोव्हेंबरला ते 79,181 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांकावरून 14 नोव्हेंबर रोजी 73,946 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या निचांकी पातळीवर आले आहे. सोन्याचे भाव वाढणार का? येत्या काळात सोन्याचा भाव वाढणार की घसरणार यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. US फेडरल रिझर्वेशनने व्याजदरांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर याबाबत सांगता येईल. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात जास्त कपात झाल्यास सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे अमेरिकन सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात केली नाही तर सोन्याच्या भावात घसरण होऊ शकते. गेल्या 2 महिन्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर 75 बेसिस पॉईंट्सने कमी केलेले आहेत. अमेरिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या बेरोजगारीच्या आकडेवारीनंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी कपात करण्याचा विचार करू शकते. सराफा बाजाराचे दैनंदिन दर जाहीर करणाऱ्या संकेतस्थळांवरही सोन्या चांदीच्या भावात 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ घसरण दिसून आलेली आहे. 30 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याने 19,681 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. परंतु 14 नोव्हेंबर रोजी बंद झालेल्या सत्रात तो 73,739 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरलेला आहे. 30 ऑक्टोबर रोजी चांदी 98,340 रुपये प्रति किलोच्या पातळीवर दिसून आली. मात्र 14 नोव्हेंबरला ते 12,000 रुपयांहून अधिक घसरून 87,103 रुपये प्रति किलोवर आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्याने रुपया 8 ते 10% घसरण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रुपयाने 84.48 पर्यंत निचांकी पातळी गाठली. US प्रेसिडेन्शियल इलेक्शन 2024 हाऊ ट्रम्प 2.0 इम्पॅक्ट्स इंडियाज अँड ग्लोबल इकॉनॉमी या SBIच्या अहवालात या गोष्टीवर जोर देण्यात आला आहे की अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया थोड्या काळासाठी घसरू शकतो, परंतु तो पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे. बराक ओबामा यांच्या 2012 ते 2016 या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रुपया सुमारे 29% घसरला होता. त्यानंतर 2016 ते 2020 या काळात ट्रम्प यांच्या राजवटीत रुपया 11% घसरला. यानंतर 2020 ते 2024 पर्यंत बिडेन यांच्या कार्यकाळात त्यात 14.5% घसरण झाली आहे. आता गेल्या 1 महिन्यात रुपया 0.3% घसरला आहे. या सर्व गोष्टींचा इफेक्टमुळे सोन्याच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झाली आहे. तसेच भविष्यात सोन्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. म्हणूनच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनी या गोष्टींचा विचार करून निश्चयपूर्वक सोन्यात गुंतवणूक करावी. आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब